गोष्ट 15-20 दिवसात होणार आहे तीच या व्हिडिओमध्ये सांगतोय. त्याच्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत पाहणं अपेक्षित आहे की मी जे सांगतोय ते 15-20 दिवसांच्या डायरेक्शनने सांगतोय, जे होऊ शकतं. आता उगाच काहीतरी हे वाच, हे व्हिडिओ बघ, ती व्हिडिओ बघ, असं काहीतरी अवांतर सांगण्यापेक्षा जे 15 ते 20 दिवसात होऊ शकतं, प्रॅक्टिकली रिव्हिजन होऊ शकतो, जे परीक्षेला येऊ शकतं, तुला त्याचे मार्क पडू शकतील, हेच मी या व्हिडिओमध्ये सांगतोय. त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघायचा, जे सांगतोय ते नीट ऐकायचं, त्याची नीट अंमलबजावणी करायची, तर मजा आहे. नाहीतर मग अवघड आहे कार्यक्रम. नमस्कार, आपल्या एज्युकेशन प्लॅटफॉर्मवरती तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. आजच्या लेक्चरमध्ये आपण कल्याण डोंबिवली महानगरपालिकेची परीक्षेची तारीख आलेली आहे. थोडा उशीर झालेला आहे व्हिडिओ टाकायला. आपण व्हिडिओ टाकायला जरी उशीर झाला असेल तरी अभ्यास सुरू करायला किंवा तुमचं नवीन नियोजन असेल, आजपासून जे काही 15 दिवस असतील, 20 दिवस असतील, परीक्षेपर्यंत जी काही तारीख असेल, 9 सप्टेंबर 2025 ते 12 सप्टेंबर म्हणजे 9, 10, 11 आणि 12 4 दिवस पेपर चालणार आहे. नेमकं काय करायचंय आजपासून परीक्षेपर्यंत डिटेल पद्धतीने मी तुम्हाला ह्याची स्ट्रॅटेजी सांगणार आहे. एकदम सिंपल पद्धतीने सांगणार आहे आणि तुमचं पूर्ण सिलेबस म्हणजे या काळात तुमचं रिव्हिजन होणार आहे. ओके, याचे ऑनलाईन हॉल तिकीट वगैरे वगैरे याचं नोटिफिकेशन जे आहे आपल्या टेलिग्राम चॅनलला आजच्या तारखेला टाकून देतो. ओके, ते बघून घ्या. त्याच्यानंतर आता सिलेबस म्हणजे कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचा सिलेबस भरपूर जणांना माहितीच नाहीये. ओके, म्हणजे भरपूर असे मेसेज आले की एकच मिनिटं, भरपूर असे मेसेज आले की सर नेमकं सिलेबस काय आहे, म्हणजे फक्त टेक्निकलच आहे का, मराठी आहे का त्याच्यात, का इंग्रजी आहे का, काय, या सगळ्या गोष्टी त्याच्यात विचारलेल्या होत्या भरपूर विद्यार्थ्यांनी. एकदा फक्त क्लिअर दिसते का बघतो, लगेच व्हिडिओ सुरू करूया. चला, ओके, चला, काहीच प्रॉब्लेम नाहीये. तर मराठी आहे, इंग्रजी आहे. मी याचा ऑलरेडी व्हिडिओ पण टाकलाय, पण भरपूर जणांनी बघितला नव्हता. ज्यांना बघितला असेल तर काही हरकत नाही. मराठी आहे, इंग्रजी आहे, GS-GK आहे. ओके, आणि रिझनिंग आहे. क्लिअर, एक गोष्ट क्लिअर झाली सर. चला पुढे मग ज्यांचं टेक्निकल पोस्ट आहेत त्याला टेक्निकलचा सिलेबस आहे, पुढे दाखवणार आहे त्याच्याबद्दल. क्लिअर, चला. बाकी आता उद्यान अधीक्षक, उद्यान निरीक्षक त्याच्याबद्दल पण बोलणार आहे, सगळं बोलणार आहे, काही विषय नाही. एक गोष्ट करूयात. चला, आता याचं वेटेज उद्यान अधीक्षक, उद्यान निरीक्षक, त्याला भरपूर जणांचं सर टेक्निकलला किती वेटेज असेल तर इकडे बघा. आता विचारू नका परत 1 ते 40 प्रश्न असतील किंवा 60 प्रश्न असतील. ओके, त्याच्यात ते एक ऍक्ट आहे महानगरपालिकेचा, त्याच्यावरती किती असतील, मिनिमम 5, मॅक्झिमम 10, काही त्याच्यापेक्षा जास्त असण्याची शक्यता नाही. आता ही आज त्यांनी दिलेलं नाही. नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये 60 प्रश्न होते टेक्निकलला, आणि याच्या आधी ज्या पनवेल वगैरे वगैरे होते तिकडे किती होते, तिथे 40 होते. क्लिअर, ही गोष्ट क्लिअर झालेली आहे. आता हेच ऍक्ट घुसवलंय त्यांनी, तिथे 5 ते 10 प्रश्न येतील. क्लिअर, एकदम. हे आता उगाच याच्या मागे लागून नका की सर किती येतील, आता माहितीच नाही तर काय, उगीच दोन्हीपैकी एक येतील. म्हणजे जी गोष्ट आपल्या हातातच नाहीये त्या गोष्टीचा कशाला विचार करायचा आहे, त्याच्यामुळे ती गोष्ट लक्षात ठेवायची. क्लिअर. त्याच्यानंतर काय, मराठीला किती प्रश्न येतील, आता इथे जर 40 असले तर 60 उरले, 60 मधले 15 वाटून टाका. कळलं, जे असतील ते त्या पद्धतीनं, पण मिनिमम 15 धरून चला. कळलं, 60 प्रश्न वाटून टाका. इथं 40 आहेत तर उरलेले 60 असतील. बाकी हे टेक्निकल आणि हे नॉन टेक्निकल. कळलं सर. चला, त्याच्यानंतर इकडे मग 60 असतील तर इकडे 40 असतील, मग 10 येतील, मिनिमम 10. कळलं. आता उतारा याच्यात आहे का, तर याने उतारा दिलाय. तर जिथं 25 आहेत नॉन टेक्निकल, जिथं आता काय म्हणतात त्याला नॉन टेक्निकल पोस्ट आहेत, जिथं 25-25चा पॅटर्न आहे, 25-25-25-25. आता हे 25-25 पण काय बरं जणांना कळत नाही. अरे बाबा 25 म्हणजे मराठी, इंग्रजी, GS-GK आणि रिझनिंग त्या पद्धतीने असते, जे आपल्या ऍडव्हर्टाईजमध्ये दिलेलं असते. आपली पोस्ट कुठली, सर मग मी टेक्निकल वाचू का, तू क्लर्कचा फॉर्म भरलास त्याला कुठे टेक्निकल आहे, मी मग सर उद्यान अधीक्षकचा भरलाय, उद्यान निरीक्षकचा भरलाय, मग मी 25-25नच करू का. इथे भेटलास वरी भेटू नकोस, ती गोष्ट आहे. चल, आता एक सांगतो बुवा, नेमकं 15 दिवस राहिलेत, 20 दिवस राहिलेत, नेमकं काय करू. आताच पुस्तक घेतो आणि वाचतो, मग सर काय नाही, तू पुढच्या याची तयारी कर, ही परीक्षा दे तू, पण पुढे तुम्ही रिव्हिजन लेवलला आले पाहिजे. आता मराठीसाठी काय करायचंय, पुस्तक ऑलरेडी सांगितलंय, बुक लिस्ट आहे, सगळं सांगितलंय, काही नाही मी सांगणार. आता व्याकरणात तुमच्याकडे लिस्ट पाहिजे. मग लिस्ट कुठे भेटेल सर, किराणा दुकानावरती भेटेल का, मी टाकलेला आहे व्हिडिओ 2 वर्षापूर्वी लागताय, त्याच्यावरतीच प्रश्न येत आहेत. खूप जणांनी बघितलं, त्याला 10,000 का 5,000 का काहीतरी जास्त व्ह्यू झाले असतील, मला लक्षात नाही आता, भरपूर व्ह्यू झाले त्याला, पण ती लिस्टच नाही तुमच्याकडे, लिहिलेलीच नाहीये. शब्दसंग्रहमध्ये तुम्हाला आता समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द, जे मोरावळा सरांचं शब्दसंग्रहाचं पुस्तक आहे ते तुम्ही घेतलंय नाही आजपर्यंत, काहीच नाही तुमच्याकडे. काही वाचलंय तुम्ही, काहीतरी घेतायत कुठलं तरी, काही पण वाचतायत, तसं नका करू. आता
हे तुमचे सगळे शब्द आता वाचायला वेळ नाहीये. आता राहिलेत किती 15 ते 20 दिवस. मग तुम्ही समानार्थी शब्द सगळे वाचाल का? पण जर वाचले नसतील तर आता सुरुवात करा. 15-20 दिवसात मराठी संपून टाका. ओके, त्या पद्धतीने जायचंय. म्हणी, वाक्यप्रचार हे किंवा व्याकरणावरची लिस्ट मी टाकलेली आहे की कुठले कुठले टॉपिक आहेत तेवढेच करा, त्याच्या बाहेर जायची गरज नाही. आणि काही अपडेट जी काही टॉपिक आहेत समजा काही आहेत तर ते PYQ वरून तुम्ही एक्स्ट्रा करू शकता. PYQ आपल्या टेलिग्राम चॅनल आहेत किंवा काही टॉपिक पण मी वाटलं तर आपल्या टेलिग्राम चॅनल अपडेट देतो. तिथं टेलिग्राम चॅनल बाकीच्या सर्वांनी जॉईन करून घ्या. उतारा सोडवा ना, 5 उतारे सोडवा. कुठं भेटतील सर? अरे TCS पॅटर्नचं पुस्तक आहे ना, TCS पॅटर्नचे जुने प्रश्न असणारं स्पष्टीकरण असणारं पुस्तक, बी पब्लिकेशन असेल किंवा मार्केटमध्ये कुठलंही घ्या, आपल्याला काही नाही. त्या पद्धतीने तिथून सोडवा ते. ही एक महत्वाची गोष्ट आहे. म्हणजे आपण काय करतोय की आपण अभ्यास करतोय भरपूर, पण आपण त्याचं नीट विश्लेषण करत नाही, नीट आपली प्लॅनिंगच नाहीये. जसं इथे आपल्याकडे टॉपिकच नाहीयेत. मग हे टॉपिक करत असताना व्याकरणाची लिस्ट पाहिजे. मग त्याची एक 20-20 प्रश्न सोडवा, की प्रयोगाचे 20 सोडवा, याचे 20 सोडवा, त्या TCSच्या पुस्तकातून सोडवा. नसतील तर तुम्ही ते MPSCचे प्रश्न सोडवा. MPSCचा क्वेश्चन सेट भेटतो बघा, 1984 ते आतापर्यंत 2025 पर्यंत. त्याच्यातून 20-30 प्रश्न सोडवा फक्त, संपला विषय. समानार्थी शब्दाला मोरावळे सरांच्या पुस्तकातले जे काही शब्दसंग्रहाचं पुस्तक आहे तेवढेच करा, डोक्यावरून पाणी, काही गरज नाही. विरुद्धार्थी शब्द तेवढेच, म्हणी तेवढ्याच. आता ते रिव्हिजन लेवलला आले पाहिजे तुम्ही. TCS पॅटर्नचे जुन्या प्रश्नाचं स्पष्टीकरण असणारं पुस्तक आहे, त्याच्यातले सगळे प्रश्न मराठीचे तुमचे आतापर्यंत व्हायला पाहिजे होते. 2-3 रीडिंग व्हायला पाहिजे होत्या. तुम्ही अजून पुस्तकच घेतलं नसेल तर तुम्ही कसे पास होणार आहात? ही पण एक गोष्ट आहे. म्हणून आता खचून जाऊ नका, मी आता लईच महाग आहे. तू आज महाग आहेस, उद्या येणाऱ्या महानगरपालिकेमध्ये तू पुढे जाणार आहेस. ही गोष्ट महत्वाची आहे. आज हाराल तुम्ही, ठीक आहे, आज हारलोय, पण उद्या भविष्यात जिंकण्यासाठी म्हणून आज मेहनत घेणं गरजेचं आहे. जर ती आज मेहनत घेतली नाही तर उद्या पराभव 100% होणार आहे. म्हणून उद्याचा जो पराभव असेल तो जर रोखायचा असेल तर आज मेहनत घ्यावी लागेल. आज खचून बसायचं नाहीये की मी सगळं संपलंय. कधीच सगळे संपले नसतात. सगळे एक रस्ता जर बंद झाला तर हजारो रस्ते उघडतात. त्या रस्त्याकडे बघण्याची जिद्द पाहिजे, ही एक महत्वाची गोष्ट आहे. त्याच्यानंतर वाक्यपृथक्करण, वेगवेगळे प्रकार, केवळ वाक्य, मिश्र वाक्य, वाक्यपृथक्करण मोरावळे सरांच्या पुस्तकात टॉपिक आहे, तिथून जा, पटकन करून घ्या. प्रयोग समाज अजून येत नाहीये, पटकन करून घे, प्रश्न येतो तिथे. म्हणी, समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द, आजपर्यंत आलेले TCSने विचारलेले समानार्थी शब्द चुकतायत, विरुद्धार्थी चुकतायत, त्याच म्हणी चुकतायत. आता डोकं उघडलं असं. पुस्तक टार्गेट नाही करायचं की मी पहिल्या पानापासून शेवटपर्यंत करतोय, माझ्याकडे टॉपिक पाहिजे, त्याच्यावरती व्हिडिओ टाकलेला आहे. आपल्या टेलिग्राम चॅनलला परत त्याची लिंक टाकून देतो, आजच किंवा उद्या टाकून देतो. मला आठवण करा की सर टेलिग्राम चॅनलला लिंक टाका. मराठीचे IMP टॉपिक, इंग्लिशचे IMP टॉपिक व्हिडिओ ऑलरेडी केलाय, तोच बघा. क्लिअर? सापडला नाही तर कळलं? ही मराठीचं एवढंच करायचं. म्हणजे काय, प्रयोग समास आहे, मला येतच नाही, मी पहिल्यांदा करल. लिंग, वचन, याच्यावरती प्रश्न आहे, मी पहिल्यांदा करल. ओके, ही एक महत्वाची गोष्ट आहे. बाकीची नाहीये, अलंकार बिलंकार सगळं करत बसायचं काय, ते नाहीच आहे ना, विचारतच नाही येत ना ते. म्हणून मी सांगतो की ही लिस्टचा व्हिडिओ बघा पहिल्यांदा. आता इथं सांगत बसत नाहीये की उगीच हे करा, तो ऑलरेडी टाकलाय, तिथं भरपूर बोललेलो आहे मी कसं अभ्यास करायचा आहे काय. ती एक महत्वाची गोष्ट आहे. आता पुस्तक आपल्या कामानुसार टार्गेट करायचंय. जे मराठीचं पुस्तक असेल ते कुठले असेल, तुमच्याकडे बाळासाहेब शिंदे सरांचं असेल किंवा मोरावळे सरांचं असेल, कुठले एकच घ्या, दोन्ही नका घेऊ. क्लिअर? आता हे मराठीचं संपलंय. प्रश्नाबाबत पण बोललोय, किती प्रश्न येतील काय त्याच्याबद्दल आता परत विचारू नका. कारण की त्यांनी दिलेलं नाही, नोटिफिकेशन काढलेलं नाही. नवी मुंबई महानगरपालिकेला टाकलं होतं, त्याच्यावरती व्हिडिओ देखील टाकला होता. मी कधीच कष्ट घ्यायला घाबरत नाही किंवा एखादा व्हिडिओ टाकलेला देखील मी घाबरत नाही किंवा असं भीत कष्ट हे करत नाही, आळस करत नाही, टाकतोच. पण त्यांनी दिलेलंच नाही तर काय सांगणार आपण, आणि उगीच फेकायला आपल्याला आवडत नाही, ही गोष्ट आहे. इंग्रजीचं तसंच ऑलरेडी टॉपिक दिलेत मी, याची लिस्ट आहे, तेवढे टॉपिक करा. टेन्स असेल, डायरेक्ट इनडायरेक्ट असेल, कॉमन इरर असेल, आर्टिकल असेल, अजून टॉपिक आहेत, ऍक्टिव्ह पॅसिव्ह व्हॉइस आहे, अजून टॉपिक आहेत भरपूर. ती लिस्ट करा. त्या प्रत्येक टॉपिकचे 20-20 प्रश्न सॉल्व्ह करा, बस सफिशियंट आहे. कॉमन व्होकॅब्युलरी आजपर्यंत TCSने विचारले सर्व हे करा, बस सफिशियंट आहे. आता याला पुस्तक नाही सांगत. मग ते MPSCचं 1984 ते आतापर्यंत 2025 पर्यंत पुस्तक असेल तुमच्याकडे तर ते तुम्ही वापरू शकता. त्याच्यातलं पण एवढे कुठं पाठ होणार आहे तुम्हाला आता, ते मग दररोज करायचं असतं, दररोज 15-20 असं पद्धतीने. तेवढं होत नसतंय. मग एखादा 2 तासाचा 3 तासाचा युट्यूबचा व्हिडिओ बघा, तेच मग 2दा-3दा बघून घ्या, परीक्षेपर्यंत 1-3-4 वेळा बघून घ्या. मग लॉंग टर्मला करत असाल अजून पुढच्या महानगरपालिकेसाठी मग तुम्ही हे करू शकता. पण पहिले हे कम्प्लीट पाहिजे, TCSचे जुने प्रश्न, एक्सप्लेनेशन त्याचं हे, तेच नाहीये. मग हे घेतलं, मग हे बघून कोमातच गेला. मी सांगतो 20 प्रश्न सोडायचे एका टॉपिकचे, की डायरेक्ट इनडायरेक्टचे 20 प्रश्न इथून सोडवणं इथंच आहेत ना. व्होकॅब्युलरीला हे पुस्तक वापरू शकता तुम्ही, जर असेल गरज तर, तिथून व्होकॅब करायची असेल तर. PYQ जास्तीत जास्त
ती महत्वाची गोष्ट आहे. म्हणजे मी सांगतो ते अर्धा ऐकतात की हा सरनं सांगितलं ते पुस्तक घ्या, अरे मी म्हणतो त्याच्यातले फक्त एका टॉपिकचे ऍक्टिव्ह पॅसिव्ह व्हायचे त्याचे फक्त 20 प्रश्न सोडवा, टेन्सचे फक्त 20 प्रश्न सोडवा. आता सांगतोय परीक्षेच्या आधी पण 20 सोडा, एरी पण किती सोडायचे 30 सोडवा जास्तीत जास्त, बस झाले, लय होतात. 30 गुणिले 10 टॉपिक 300 प्रश्न का जोक आहे? ते टॉपिक पण करावं लागेल ना, फक्त प्रश्न सोडून होतंय. आता कळलं सर, असं असतंय वय, बर असं असतंय. मी सांगू शकतो तुम्हाला पुस्तकाचं नाव वाचा, होणारच नाही ना 15-20 दिवसात. काय होणार आहे? जी गोष्ट 15-20 दिवसात होणार आहे तीच या व्हिडिओमध्ये सांगतोय. त्याच्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत पाहणं अपेक्षित आहे, की मी जे सांगतोय ते 15-20 दिवसांच्या डायरेक्शनने सांगतोय, जे होऊ शकतं. आता उगाच काहीतरी हे वाच, हे व्हिडिओ बघ, ती व्हिडिओ बघ, असं काहीतरी अवांतर सांगण्यापेक्षा जे 15 ते 20 दिवसात होऊ शकतं, प्रॅक्टिकली रिव्हिजन होऊ शकतो, जे परीक्षेला येऊ शकतं आणि तुला त्याचे मार्क पडू शकतील, हेच मी या व्हिडिओमध्ये सांगतोय. त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघायचा, जे सांगतोय ते नीट ऐकायचं, त्याची नीट अंमलबजावणी करायची, तर मजा आहे. नाहीतर मग अवघड आहे कार्यक्रम. ओके, सेंटेन्स स्ट्रक्चरसाठी तेच जसं मराठीत होतं तेच सिम्पल, कंपाऊंड, कॉम्प्लेक्स सेंटेन्स ते असतील की अजूनही असतील. आयडॉम्स आणि फ्रेजेस त्याचे मिनिंग आता ती काही असं पुस्तकातून येत नसतं की तिथं राम इटिंग मांगो वगैरे नॉर्मल जे बेसिक असतं, समजा जे पहिली दुसरीचं असतं, 5वीचं असतं, तसं काही येत नाहीये. मॅक्झिमम PYQ व्होकॅब्युलरीला करावं लागतं. कुठलं पुस्तक वाचलं म्हणून झालं असं काही नसतं, कुठली नोट्स वाचली म्हणून झालं असं काही नसतं. जास्तीत जास्त PYQ आणि ते अंडरस्टँडिंग करणं अपेक्षित असतं. की सर पुस्तकाचं नाव सांगा, अमुक पुस्तक एवढं मोठं आहे, त्याच्यातून होतं, इंग्लिशचं काहीतरी असतं, ते नाव आहेत आता लक्षात आहेत पण एक्झॅक्ट आता आठवत नाहीये, की ही डिक्शनरी ती डिक्शनरी, असं नसतंय बाळांनो. PYQ थ्रू जायचं, PYQ थ्रू. ती गोष्ट आहे. कॉम्प्रिहेन्शनसाठी सोडवा नाही, 3 उतारे सोडा, 2 सोडा, 3 उतारे, 2 सोडा, द्या. मराठीचे 5 सोडवा 15 ते 20 दिवसात. आता एखादं लगेच 2 उतारे असतात काय सर, मी 15 सोडवतो दररोज, 5ही सोडवत नाही तो, की सोडवलं त्याचं अनालिसिस पण करत नाही, उगाच एक उतार नाही तो कोमात जातो. 2च सोडा, 2च जे होऊ शकते तेच मी तुम्हाला सांगतो, की 2 उतारे सोडवा रे बाप्पा, 2 इंग्रजीचे, बस संपला विषय. आणि सेंटेन्स अरेंजमेंट वगैरे कॉमन एरर असेल, ते ABCD लावणं असेल, सेंटेन्स अरेंजमेंट असेल, त्याचे 20 प्रश्न सोडवा. डायरेक्ट इनडायरेक्टचे 20 प्रश्न सोडवा, टेन्सचे 20 प्रश्न सोडवा, असे सोडवा ना, मग तुमचा अभ्यास होईल. तुमच्याकडे लिस्ट आहे की मराठी ग्रामरचे किती काय, आणि तुमच्याकडे ते TCSच्या जुन्या प्रश्नाचं एक्सप्लेनेशनचं पुस्तक आहे, त्याच्यातून तुम्हाला मार्क येतील. चालू घडामोडी किती दिवसाचं करू सर? 6 महिन्याचं कर फक्त. त्याच्यात पण तुला TCSचे आजपर्यंत आलेले प्रश्न तुझ्या माइंडमध्ये पाहिजेत, तर तू वाचू शकतो काहीतरी चालू घडामोडीचं. सर कुठलं मॅगझिन वापरू, हे वाचू का ते वाचू, याच्यातलं कमी यायला सर, याच्यातलं नव्हतं चालू, दुसरं घेऊ का, असं नसतंय. सगळ्यात एखाद्या मॅगझिनमधून सगळंच येत नसतंय, जेवढं येतंय तेवढंच. तेच मॅगझिन वाचायला कितीतरी रिव्हिजन लागतात. सोपं असते काय, एकदा वाचलं झालं, होत असते, आठवत असतंय. नोबेल पुरस्कार आठवत नाही, 4दा वाचले तर त्यांचे नावं कळत नाहीत, कुठल्या देशाचे ते लक्षात राहत नाही, राहत नसतंय. कुणी असो, तुम्ही असो, मी असो, काय असं काही जादूगार आहेत काय की एकदा वाचलं लक्षात राहिला? काही जण म्हणतात एकदा वाचलं लक्षात राहतंय, त्यांना ते आधी खूप वेळा शिकलेलं असते, डिग्रीत वगैरे त्याच्या वाचनात आलेलं असते, म्हणून त्याला लागतंय. सांग बरं नोबेलची 4 नावं लक्षात, वाच बरं त्याला, मला एकदा वाचून सांग. त्याला उच्चार होता येणार नाही, त्याचा उच्चार म्हणता येणार नाही, त्याचा वाचता येणार नाही त्याला बरोबर. कारण नावच तशी आहेत ना, किचकट काही गोष्टी आहेत. ती एक गोष्ट लक्षात घ्या. चालू घडामोडीसाठी काय करायचंय, मागच्या 6 महिन्याचा करंट अफेअर्स करा परीक्षेच्या आधी, बस सफिशियंट आहे. महाराष्ट्राचा इतिहास, 11वीचं जुनं पुस्तक आणि TCSचे जुने प्रश्न, बस झाले, बस काही गरज नाही जास्त. कारण की अजून वाढवाल मटेरियल भरपूर आहे. फार MPSCचे महाराष्ट्राचे जुने प्रश्न वाचा, मग तेवढं करू शकता, कंबाईनचे वगैरे त्या पद्धतीने. राज्यघटनेसाठी बेसिक मिनिमम कंटेंट, TCSचे जुने प्रश्न एक्सप्लेनेशन, आणि तुमच्याकडे तात्याचा ठोकळा असेल त्याच्यातून काही प्रमाणात जसे प्रश्न विचारले त्याच्या ट्रेंडनुसार वाचायचंय. सगळं तात्याच्या ठोकळ्यातून ते राज्यघटना वाचायचं नाहीये, तेवढं मोठं दिलेलं असतं त्याच्यात. तर त्याच्यात ठोकळ्यात तर कमीच आहे, पुस्तक घेताना नाही तर मग क्वालिटीचं सगळं पुस्तकच वाचायलो मी. अरे म्हटलं बाकीचं मराठी, इंग्रजी, टेक्निकल हे सगळं करायचंय ना. म्हणून मी म्हणतो की या सगळ्या सिलेबसला एक पहिल्यांदा उत्तर आहे, TCS पॅटर्नचे जुने प्रश्न आणि त्याचं एक्सप्लेनेशन. माझ्या डोक्यात जोपर्यंत महाराष्ट्राच्या इतिहासावरती प्रश्न डोक्यात नसतील कसे विचारले TCSनं, मी ते तात्याचा ठोकळा असेल की अजून कुठले पुस्तक असेल, M लक्ष्मीकांत असेल, कोळंबे सरांचं असेल, मी नाही घेऊ शकत. मी म्हणजे तुमचं सांगतोय, मी जेव्हा सांगतोय मी बघितलेत प्रश्न तेव्हा सांगतोय तुम्हाला. उगीच हवेत गोळीबार करत नाहीये की हा काही सांगायले. बघितलेत प्रश्न, वाचलेत, मला माहिती आहे कुठल्या टॉपिकवरती येत आहेत, ते तुम्ही करणं अपेक्षित आहे. महाराष्ट्राचं हे नागरीकरण, लोकसंख्या टॉपिकवरती नेहमी प्रश्न आहे. MPSCचे सगळे जुने प्रश्न याच्यातले करा, MPSCचे करा, आधी TCSचे करा, बस. मी म्हणतो त्याच्या बाहेर काही गरज नाही. एखादा व्हिडिओ बघून घ्या, बस खतम बात, काहीच नाही. त्याच्या ठोकळ्यात वाचलं तर वाचून घ्या, त्या याच्यातून TCSच्या जुन्या प्रश्नांच्या लेवलनुसार वाचा. सगळं नाही वाचायचं बाबा, नो, सगळं वाचून होत नसतं. पुस्तक कधीच टार्गेट करू नका. मी परत सांगतो, तात्याचा ठोकळा एवढा मोठा दिसतोय, सगळंच वाचायचा नाहीये मला. या TCS नुसार तिथून कामाचं तेवढं घ्यायचंय.
ज्याला कळलं त्याला पोस्ट भेटते, त्याला मार्क पडतात. बाकीचे पुस्तकच बघून कोमात जातात. ते कोमात जाऊ नये म्हणून तो व्हिडिओ टाकतोय, तरी देखील कोमात जातात की सर बघूनच पुस्तक वेगळं व्हायलंय. मग तो व्हिडिओ कशाला बघितलास माझा? बघितलास तर बघितलास, मी सांगतोय ते ऐकलं सुद्धा नाही बरोबर. ती गोष्ट प्रामाणिकपणे लक्षात घ्या की मी सांगतोय काय आणि तुम्ही करताय काय. अद्ययावत तंत्रज्ञान वगैरे वगैरे हे थोडंसं नवीन आहे. ते पर्यावरणाच्या संबंधित घनकचरा व्यवस्थापन हे करंट अफेअर्स मधून काही इतर तुम्हाला मिळू शकतं. ओके, काही जुन्या प्रश्नावरून तुम्हाला ते आयडिया येऊ शकते. ही गोष्ट लक्षात, वारसा स्थळे वगैरे, पर्यावरण समस्या, नॉर्मल प्रश्न आहे पर्यावरण समस्येवरती, पर्यावरणच्या स्टेट बोर्ड मधून पण पर्यावरण वगैरे मिळेल. तेवढं आता ते करण्याला वेळ नाही, त्याचा एखाद दोन प्रश्न येईल, त्याच्यामुळे जास्त त्याचं टेन्शन घेऊ नका. पर्यटन वगैरे भूगोलमधून कव्हर होऊन जातं. ती गोष्ट लक्षात ठेवा. घनकचरा व्यवस्थापन वगैरे त्याचं बघतो मी काय असेल मिळालं तर. पण जे नॉर्मल अगदी टीसीएसचे सगळे जुने प्रश्न वगैरे तिथून करा. महानगरपालिकेचे जुने पेपर्स वेगवेगळ्या टेलिग्राम चॅनलला पडलेले असतात, तिथून जीएसचे प्रश्न बघा. मग तुम्हाला आयडिया येईल की वेळची नोट्स दिली समजा कुणी पर्यटनची, ऊर्जा संवर्धन, ती वाचून तुम्हाला मार्क नाही पडणार, एखादा दोन पडेल. जास्त पीवायक्यू बघितल्यानंतर तुम्हाला कळेल की अरे असे प्रश्न विचारताय का. महानगरपालिकेचे वेगवेगळ्या टेलिग्राम चॅनल आहेत, ते बघायचे, त्याच्यातले जीएसचेच बघायचे फक्त, बाकी कशाला लोड घ्यायचा आहे. ती त्याच्यानंतर रिजनिंगचे हे टॉपिक आहेत एवढे करा. आणि टीसीएसचे जुने प्रश्न आणि त्याचं स्पष्टीकरण असणाऱ्या पुस्तकातून तेवढंच करा. आणि लेटेस्टचे फक्त 5 पेपर जे टीसीएसने पाठीमागे घेतलेत त्याच्यातले टॉपिक करा. बस झालं. प्रत्येक टॉपिकचे किती करायचे? 15 प्रश्न करायचे. समजा सिलोलिझम आहे, 15 करा, किंवा हे सोपं आहे म्हणून 20 करा, दुसरे 15 करा, एखाद्याचे 10 करा, असे 10, 15 असे एक टॉपिकचे करा. म्हणजे तुम्हाला काय होईल की कळलं की मी सिलोलिझमचे सोडवले सर 20, हा चला अजून नंबर सिरीज 15, अजून हा सर अजून असं डिसिजन मेकिंग असेल, अॅनालॉजी नंबर सिरीज असेल, समजा हे डायरेक्शन्स असतील, इंटरप्रिटेशन डाटा ग्राफ्स असतील, याचे 10 सोडवा, याचे 10, याचे 10, याचे 10, याचे 10, याचे 10, याचे 10, याचे 10 असे झाले. 10 असतील तर 100 प्रश्न. ही अभ्यासाची पॅटर्न असतो. पुस्तक घेतलं, सिलोलिझमचे 200 प्रश्न सोडवायले, 50 प्रश्न सोडवायले, ते 2-3 तासालाच लागले. झालं की बोर झालं, हे होणारच ना. आधी आपण ते पूर्ण सोडवलेलं पाहिजे त्याच्यातलं. आता जरी नाही वेळ सगळे सोडवायला, आपण सोडवलेलं नाहीत, 10 सोडव, 15 सोडव, बस 10-15, 10-15. खूप अवघड वाटते 15 सोडव, खूपच सोपं आहे 10 सोडव, पण 10 तरी सोडव. ती एक गोष्ट लक्षात ठेवा. कारण ही मी गोष्ट काय सांगतोय की याचा फायदा तुम्हाला झाला पाहिजे, ही अत्यंत महत्वाची गोष्ट आहे. चला, रिजनिंगचा खतम बात. चला ओके, आता आहे टेक्निकल पार्ट. तर आता इकडे बघा, बाकी आता याच्यात फक्त मी टेक्निकलमध्ये उद्यान अधीक्षक आणि याचं सांगतो. बाकी सिलेबसनुसार तुम्ही तुमच्या पोस्टनुसार बघून घ्या. ओके, लेखीचं टेक्निकल. आता काही पोस्टला टेक्निकलच नाही आहे, ती उगीच म्हणून ना की सर मी कुठलं करू, तर तुमचं नाहीच आहे. तुम्ही जे पॅटर्न बघत जा, एक्झाम पॅटर्न, म्हणजे कुठल्या याला किती प्रश्न आहेत. ओके, म्हणजे तिथं दिलेलं असतं सिलेबसमध्ये की 4च आहे तुमचे, मराठी, इंग्रजी, गणित, बुद्धिमत्ता, जीएस, जीके, 25चा पॅटर्न आहे तुमचा. टेक्निकल पार्ट घुसवला तर 40 प्रश्न टेक्निकलला येतील, नाही इकडे येतील. बाकी मी पहिल्या सुरुवातीला सांगितले कशा कशा येतील. एक तर 15 प्रश्न येतील मराठी इंग्रजीवरला, नाही 10 प्रश्न येतील, 60 आणि 40 अशा पद्धतीनं. ओके, लईच कळत नसेल तर नवी मुंबई महानगरपालिकेचा व्हिडिओ टाकलाय मी, ते बघून घ्या, म्हणजे तुम्हाला कळेल की नेमकं काय करायचंय. पुढे आता मानस उपचार समुदायशक वगैरे वगैरे आहे. मी आता तुम्हाला गार्डन असिस्टंट आणि गार्डन इन्स्पेक्टर त्याच्याबद्दल मी सांगणार आहे. ओके, चल, बाकीचे जे नॉन टेक्निकलची तयारी करतायत, ज्यांनी जे ऍग्रिकल्चर नाहीत किंवा हे नाही आहेत आपले काय म्हणतात ते उद्यान अधीक्षक निरीक्षकचा फॉर्म भरलेला नाहीये, त्यांनी तुम्ही व्हिडिओ स्किप केला तरी चालतो, कारण मी टेक्निकल पार्ट बद्दलच बोलणार आहे आता, त्यामुळे तुमचा वेळ वाचेल तिथे. ओके, चल, हा, ही क्रीडा वगैरे आहे आणि उद्यान अधीक्षक, उद्यान निरीक्षक खाली आहे पाठीमागं. आलं बघा, आला सिलेबस. ओके, दोन्हीच्या सारखाच आहे. आता हे आपण एक मिनिट, हा सिलेबस आहे. जनरल नॉलेज इथे दिले त्यांनी, तिकडे दिले. याच्यावरती एक तर 40 प्रश्न येतील, एक तर 60 प्रश्न येतील. नवी मुंबईला 60 आले होते, एक तर 40 प्रश्न येतील. ओके, हे टेक्निकल बद्दल सांगतोय मी. आता हे MIDC ऍक्ट आहे, हे महाराष्ट्र म्युनिसिपल, MIDC नाही सॉरी, MMCA ऍक्ट आहे, महाराष्ट्र म्युनिसिपल कॉर्पोरेशन ऍक्ट. तो सोडून द्या, म्हणजे इथं मी सांगत नाही त्याच्याबद्दल, मी बाकीचं सांगतो तुम्हाला काय. ओके, आता मी याच्यात एक PPT पण केली होती. ओके, चल, नवी मुंबई महानगरपालिका. ओके, एकच मिनिट. ओके, हा, इथे बघा हे होतं, असा सिलेबस होता त्याच्यात. नवी मुंबई महानगरपालिका ही बॅच पण आहे, ज्यांनी जॉईन केली नसेल तर ते जॉईन करू शकतात. मी तुम्हाला तिकडे सिलेबसमध्ये सांगतो. इकडे बघा, आता याचा अभ्यास कसा करायचा आहे. पहिलं काय करायचं, पहिली गोष्ट एक करायची, एक PYQ. आपल्या ऍपमध्ये 5 पेपर आहेत 5. त्याच्यातले टेक्निकलचे प्रश्न वाचून घ्या. परत एकदा सांगतोय, नीट ऐका, नीट लिहून घ्या, हात जोडून विनंती आहे.
की बरोच पॅनिक आहेत, काय करू सर, अरे काहीच नाही, मी सांगतो तेवढंच कर फक्त. की आपल्या महानगरपालिकेच्या ही जी उद्यान अधीक्षक निरीक्षकची बॅच मी आता पाठीमागे दाखवली, त्याच्यात 5 पेपर आहेत, त्याच्यातले फक्त आणि फक्त आता टेक्निकलचे प्रश्न वाचून घे. टेक्निकलचे 60 असतील कुठं, 40 असतील कुठं. वाचले सर, वाचले म्हणजे दररोज वाचायचे, आजपासून परीक्षेपर्यंत दररोज एक पेपर वाचायचा आहे. काल वाचलेला आज वाचायचा आहे, म्हणजे 100 प्रश्न किंवा 120 प्रश्न वाचायचे. हो सर, पहिलं केलं दररोज आजपासून. दुसरी गोष्ट करायची आहे टेस्ट सिरीज. टेस्ट सिरीज कुठली? टेक्निकलचे प्रश्न. किती आहेत सर? 1500 दिले, त्याच्यातले भरपूर प्रश्न आलेत. अजून आता 500 टाकलेत, 1000 बस झाले. एक्सप्लेनेशन आहे त्याच्यात, प्रिंट करून घे. अजून महानगरपालिकेला पुढच्या येणार आहेत, फायदा होणार आहे त्याचा, विशेष नाही, जबरदस्त फायदा होणार आहे. 1000 प्रश्न जो काय त्याचं एक्सप्लेनेशन आहे. 2000 होतील तसं पकडलं तर. जबरदस्त पद्धतीने आहे की तुम्हाला करायचंय, कळलं? ओके, थोडंसं ठणकावून सांगतोय, रागावून सांगतोय, कारण की ते ऐकतच नाहीयेत तुम्ही, आणि ते मग चिडचिड होते. त्याच्यामुळे थोडंसं समजून घ्या की मी का सांगतो इतक्या जोराने, कारण की तुम्ही ऐकलं पाहिजे. ह्या स्टेपनुसारच जायला पाहिजे आता तुम्ही 20 दिवसात. ओके. तिसरं, सिलेबसच लिहून घेतलेलं नाही, फक्त त्या नोट्स बघितल्या आणि स्कोमात गेलं. एक जण ऍडमिट आहे, याला नाही गेला, ऍडमिट नाही झालं, पण ते परेशान झालं, झोपलं ते डायरेक्ट बघून नोट्स. मी सांगतो ह्या पद्धतीने व्हिडिओ पण टाकला ऍपला, ते व्हिडिओ कोण बघणार आहे? सरला मेसेज करायचा सांगितला, व्हिडिओ पण आहेत का त्याच्यात? स्ट्रॅटेजीचे पण व्हिडिओ आहेत, असले मेसेज येतात, असले फोनवरती 1-2च असतात असे की हो सर, हा बघते. असं नका करू. तिसरं, सिलेबस हे लिहून काढा, हे असं उभा लिहून काढा. मी सगळं याच्यात कंटेंट दिलंय, व्हिडिओ पण टाकलाय, कुठून क्रॉप्स करायचे काय, सगळे व्हिडिओ जवळपास 22-23 व्हिडिओ आहेत, ते सगळे बघून घ्या. आता दररोजचा एक व्हिडिओ बघून घ्या, स्ट्रॅटेजीचे व्हिडिओ बघून घ्या. मग तुम्हाला कळेल की इथे दिलंय हॉर्टिकल्चर, स्टाईल्स ऑफ गार्डनिंग, लॉन डेव्हलपमेंट, रोड साईड, या सगळ्याचं एक फोल्डर आहे. जे पहिल्यापासून तुम्ही बॅच जॉईन केली असेल त्यांची 1-2 रीडिंग आता अपेक्षित पाहिजे. हे तुमचं झालं पाहिजे, याच्यावरती तुमची कमांड पाहिजे. ही टेस्ट सिरीज तुमच्या वाचून हव्यात, निदान 500, आता 500 टाकून 1000 टाकून जवळपास 15-17 दिवस झालेत. ती पण कमांड पाहिजे. तुमचा सिलेबस पाठ पाहिजे. आणि चौथी गोष्ट, सिलेबसनुसार नोट्स रिडिंग पाहिजे. त्याच्या नोट्सच्या रिव्हिजन तुमच्या झालेल्या पाहिजे आता 2-3. मग आता तुम्हाला जे येत नाही त्याच्यावरती तुम्ही फोकस करायला पाहिजे. तुम्ही समजा एक 10 पानं आहेत, 10 पानात तुम्हाला कळलं पाहिजे काय याच्यातलं महत्वाचं होतं. PYQ पाहून, टेस्ट सिरीज पाहून, सिलेबस पाहून. असं असतं भाई, 20 सप्ताह नुसतं वाचलंच तर मी कुठं काहीच नाही केलं, असं नसतात करत. ओके, राग येईल मी बोलल्याचा, तुम्हाला हे करावं लागेल. आज 15-17 दिवस आहेत, जबरदस्त अभ्यास करा, खतरनाक पद्धतीने अभ्यास करा, पेटून उठा. पुढं काही बघू नका. हे मोबाईल, इंस्टा वगैरे सगळं उडून टाका, डिलीट करून टाका. मला फक्त मेसेज करायचा असेल तर दिवसातून मेसेज करून टाका. माझ्या फक्त मेसेजला हे करा, चॅट करा, बाकी उडून टाका. कोणाला बोलू नका, काही नाही. हर हर महादेव, घ्या तलवारी हातात आणि तुटून पडा. काही विषय नाही कुणाचा. काही असं भिवू नका की मार्क कमी व्हायला काय होईल, काहीच होणार नाहीये. पडले तर पडले, कमी पुढची महानगरपालिकेला चांगलं लढू, काही विषय नाहीये. ही बॅच आहे, हे टेस्ट सिरीज आहे, सगळं आहे. नसेल जॉईन केली, जॉईन करा. केली असेल, याचं मटेरियल तुम्हाला कामाला येणार आहे. तुटून पडायचं आता फार्स, की आता भ्यायचं नाही की काय होईल, कसं होईल, कमी मार्क पडतील, अडचण चुलीत गेलं सगळं, काही विषय नाही आहे. मी मेहनत करणार आहे, 15 ते 20 दिवस मी मेहनत करणार आहे. मी हे इतक्या तास अभ्यास करणार आहे. चांगली झोप घ्या. चांगल्या पद्धतीने मी सांगितलेले एका टॉपिकचे 15-20 प्रश्न आणि हे सिलेबसनुसार हे उभं लिहून काढा. याची मी झेरॉक्स म्हणल्यापेक्षा याची PDF पण दिलेली आहे. एक पॉईंट नुसार मी केलेलं आहे. जसं आता इथं बोनसाई म्हणजे काय, टॉपियरी म्हणजे काय, याच्यावरती सोपा प्रश्न आहे, आम्हाला तेच माहित नाही. ग्लॅडिओलस, प्रोपोगेशन मेथड्स, रोजेस, ही बॉसिंगुला, हँगिंग बास्केट, ही आम्हाला बेसिक कंटेंट त्याच्यात येत नाहीये, माहितीच नाही आम्हाला. आम्ही पेजेस बघूनच कोमात चाललोय. पेजेस बघू नका. पहिली स्टेप आहे PYQ, दुसरी स्टेप आहे टेस्ट सिरीज, तिसरा आहे सिलेबस लिहून काढा उभा, चौथी स्टेप आहे त्या सिलेबसनुसार वाचायचंय, आणि परत डेली MCQ, डेली टेस्ट सिरीज, डेली PYQ हे करायचंय. आणि तुम्हाला हे कळत असताना PYQ बघितल्यानंतर किंवा टेस्ट सिरीज बघितल्यानंतर तुम्हाला कळेल की ग्लॅडिओलस, ऑर्चिड्स, ट्युबरोज, लिलियम, अँथेरियम ह्याच्यावरती नेहमी प्रश्न आहेत, ते तुम्हाला वाचायचंय. हे तुम्हाला कळतं की अरे हा सर असं आहे का, त्या पद्धतीने जायचंय का, तेवढंच करायचंय, बस सफिशियंट आहे. आणि काही जे एक्स्ट्रा PYQ वरून तुम्हाला वाटतंय तेवढं नेट सर्च करून तेवढं फक्त बघायचंय, बस सफिशियंट आहे. मी तर मटेरियल खूप दिलंय, म्हणजे चांगलं दिलंय, एक्झाम ओरिएंटेड दिलंय, आणि त्याच्या बाहेर तर जाणारच नाही. आणि त्याच्यापेक्षा जर काही जण 1-2 नोट्स पाठवल्या मला की हे वाचू का, मी काही वाचू नको दुसरं, मी दिलं तेवढं सफिशियंट आहे. काही तर नोट्स मी दिल्यात की ते एकदा फक्त सगळी नोट्स वाचायची, नंतर त्याच्यातलं फक्त कामाचं, म्हणजे ती नोट्स पहिल्यांदा वाचायला 3-4 तास लागतील, ती नंतर वाचायला 1 तास लागेल, त्याच्यातलेच प्रश्न येतील. इतक्या जबरदस्त पद्धतीने आहे. त्याच्यावरती काही जवळपास 10-12 लेक्चर, म्हणजे सगळे मिळून 22 लेक्चर पण टाकले. ती लेक्चर सुद्धा काही जण बघत नाहीयेत. एका नोट्सवरती 10 लेक्चर टाकलेत, पूर्ण टॉपिक सांगितलेत.
त्याच्यावरती खूप प्रश्न आलेत. मी स्क्रीनशॉट पण मागच्या एक्झामला दाखवले होते. ओके, ती एक महत्वाची गोष्ट आहे. मागचा व्हिडिओ होता स्ट्रॅटर्जीचा, मला वाटतं त्याच्यातच मी टाकलं होतं, त्याच्यात सगळं सांगितलेलं होतं. ह्या पद्धतीने तुम्हाला जायचंय. ओके, ही जी आपली आहे उद्यान अधीक्षक, उद्यान पर्यवेक्षक, उद्यान सहाय्यक त्याची बॅच आहे. हे पूर्ण सिलेबसनुसार मी फोल्डर केले, त्याच्यानुसार नोट्स आहेत, त्यानुसार तुम्हाला जायचंय. याची टेस्ट सिरीज देखील मी जवळपास 1000 प्रश्न दिलेत, जबरदस्त पद्धतीने ते उपलब्ध करून दिले. ओके, तुमची इच्छा असेल ते तुम्ही करा, डाउनलोड करा, परचेस करू शकता. ओके, काही प्रश्न असेल ते इकडे 94 21 44 24 36 या व्हॉट्सअप क्रमांकावरती जा आणि भिवू नका. परत वाटलं तर मी जे हा व्हिडिओ टाकतोय ना, या व्हिडिओ पूर्ण एकदा बघा. थोडंसं मी आता ह्यावेळेस थोडंसं म्हणजे आक्रमक पद्धतीने सांगितलं, पण तसं सांगितल्याशिवाय जोश येत नाही. आणि मी अगदी मनातून बोलत असतो सगळ्या गोष्टी, काय आपण काही लपवत नसतो. जे आहे ते आहे, बस संपला विषय. खतरनाक पद्धतीने असेल त्या पद्धतीने आहे. काही अडचण आली तुम्हाला, काही अजून स्ट्रॅटेजी, आता सगळं सांगितलं याच्यात. परत वाटलं तर एकदा व्हिडिओ बघा, मी जे सांगितले त्याची प्लॅनिंग बनवा. बघा, हे क्रॉप्स प्रोपगेशन मेथड्स पहिल्यांदा कुठले आहेत काय नॉर्मल याच्याबद्दल आहे, तुम्हाला सगळ्या नोट्स बॅचमध्ये उपलब्ध करून दिल्यात, सगळे व्हिडिओ टाकलेत, सगळे स्ट्रॅटेजीचे व्हिडिओ बघून घ्या आता परत एकदा. आणि नंतर मग सगळे लेक्चर्स बघून घ्या. दररोज एक लेक्चर बघायचं. आधी 2 दिवसात स्ट्रॅटेजीचे लेक्चर बघून घ्या, तुम्हाला सगळं कळून जाईल. ही नोट्स कशी आहे, काय याच्यातलं काय कसं वाचायचंय, हे स्ट्रॅटेजीचे लेक्चर, याच्यात मी जे सांगितले ते. आणि सिलेबस भरपूर जणांचा लिहिलेलाच नाहीये अशा पद्धतीनं. हे लिहून घ्या पहिल्यांदा. याची पीडीएफ मी आपल्या टेलिग्राम चॅनलला टाकलेली आहे, ती वाटलं तर परत एकदा टाकतो. प्रायव्हेट टेलिग्रामची बॅच आहे तिथे पण टाकलेली आहे. ओके, सिलेबसची पीडीएफ, उद्यान याचे नॉर्मल सिलेबस, टेक्निकल पार्टचा सिलेबस म्हणतो मी. नॉर्मल तर ती सांगितलंच तुम्हाला, आता बघितलीच तुम्ही. ओके, तर अजून काही एखादा प्रश्न असेल तुमचा, व्हॉट्सअपला मेसेज करा, कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करा खाली, आणि जास्तीत जास्त जणांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा. अशाच जबरदस्त लेक्चर्स पुढच्या लेक्चरमध्ये भेटूयात. तोपर्यंत धन्यवाद.